नमस्कार. मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनेलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. शिवाजी महाराज आपल्या अफाट बुद्धी कौशल्याने शंभूराजांसह आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसह स्वराज्यात सुखरूप परतले. जे लोक पकडले गेले होते त्यांचे सुद्धा उल्लेख पुढील काळामध्ये मिळतात, म्हणजेच ते सुद्धा सुखरूप सुटले होते. पण आग्र्याहून सुटका या संपूर्ण प्रसंगाबद्दल काही प्रश्न नेहमी विचारले जातात. पहिला प्रश्न म्हणजे महाराज आग्र्याला का गेले असावेत? याचे उत्तर आपण याच मालिकेतील 54व्या भागात महाराज आग्र्याला का गेले यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. दुसरा म्हणजे दरबारात औरंगजेब आणि महाराजांच्या भेटीत काय झाले, याही प्रश्नाचे उत्तर आपण याच मालिकेतील 61व्या भागात समकालीन पुराव्यांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. महाराजांना आग्र्यामध्ये कुठे नजरकैद करण्यात आले होते हा पुढचा प्रश्न. त्यानंतर महाराजांनी आग्र्यावरून खरेच आपली सुटका कशी करून घेतली हा एक प्रश्न. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण मागील भागात शोधण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न म्हणजे शिवाजी महाराज राजगडावर कधी पोहोचले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार महाराज श्रावण वद्य द्वितीया शके 1588 रोजी म्हणजेच 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्यातून निसटले आणि मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1588 म्हणजेच 30 नोव्हेंबर 1666 रोजी राजगडी पोहोचले. या दोन्ही नोंदीत त्यांच्याबरोबर सर्जेराव म्हणजेच बाजी सर्जेराव जेधे होते असा उल्लेख आहे. मिर्झा राजे जयसिंघांचा हफ्त अंजुमन मधील 6 नोव्हेंबरच्या पत्रात असा उल्लेख आढळतो की माझा काल फिरलेला आहे आणि माझी काळजी सततच वाढत आहे. हे विजापूरकरही उगाचच कलह कारण करीत बसले आहेत. पळपुट्या शिवाजीचीही काहीच खबर लागत नाही. अनेक वेषांतर केलेले विश्वासू हेर शिवाजीची खबर घेण्याकरता पाठवलेले आहेत. या नोंदीवरून आपल्याला असे लक्षात येते की एकतर शिवाजी महाराज 6 नोव्हेंबर पर्यंत राजगडावर पोहोचले नव्हते किंवा महाराज राजगडावर पोहोचले आहेत की नाही याची खबर मिर्झा राजांना 6 नोव्हेंबर पर्यंत मिळालेली नाही. त्यांच्याच उदयराज नावाच्या गुमस्त्याचा 1666च्या डिसेंबर महिन्यातील पत्रातील उल्लेख आढळतो की शिवाजी राजगडला परत आला आहे, परंतु मुलगा बरोबर आलेला नाही म्हणून तो काळजीत आहे. बादशाही सत्तेला शरण जाण्याबद्दल तो उघड बोलत आहे, परंतु त्याचे मनात काय आहे हे कोण जाणणार. पण सुरतेहून कारवारला 17 ऑक्टोबर 1666 रोजी पाठवलेल्या इंग्लिश रेकॉर्ड्समध्ये असा उल्लेख आढळतो की आता हे निश्चित झाले आहे की बंडखोर क्रांतिकारक शिवाजी मुघलांच्या दरबारातून सुटला आहे. त्याला चांगले यश मिळाले आहे, कारण असे मानले जाते की तो त्याच्या स्वतःच्या राज्यात पोहोचला आहे. म्हणजेच या नोंदीनुसार महाराज 17 ऑक्टोबरच्या आधीच स्वराज्यात पोहोचले होते. औरंगजेबाच्या दरबारातील 4 नोव्हेंबरच्या अखबारामध्ये महाराज राजगडी पोहोचल्याचा उल्लेख आहे. दरबारात 4 नोव्हेंबरला ही खबर पोचली म्हणजे महाराज त्या आधीच पोहोचले असतात. तसेच 19 नोव्हेंबर रोजी बल्लू शहाने कल्याणदासाला पाठवलेल्या
एका पत्रात तो म्हणतो, महाराज 25 दिवसात राजगडी पोहोचले. शंभूराजांचा वाटेत मृत्यू झाला आणि राजगडावरून याच वेळी महाराजांना आणखी एक पुत्र झाला. परत आल्यावर महाराज आजारी पडले, बरे झाले आणि पुन्हा आजारी पडले. जर जेधेशकावली आणि जयसिंहाची पत्रे लक्षात घेतली तर नोव्हेंबरच्या शेवटी महाराज राजगडी पोहोचले आणि इंग्रज आणि बाकीचे उल्लेख लक्षात घेता महाराज सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राजगडी पोहोचले असावे. जर नीट विचार केला तर महाराज 17 ऑगस्ट 1666 रोजी सायंकाळी बादशहाच्या कैदेतून निसटले. मथुरा, प्रयागराज, काशी, गया करत महाराज आणि त्यांचे साथीदार कटकला गेले. कटकला पोहोचल्यावर जलद गतीने प्रवास करून त्यांचे घोडे त्यांना बदलावे लागले होते असा एक उल्लेख आपण मागच्या भागात पाहिले. त्यानंतर पुढे ते गौडवन, चांदा, देवगड, गोदावरी जिल्ह्यातून जंगलातून प्रवास करत हैदराबाद म्हणजेच तेव्हाचे भागानगरच्या प्रदेशातून सोलापूर मार्गे म्हणजेच आग्र्यावरून स्वराज्यात येण्याचे सगळे स्वाभाविक मार्ग टाळून अगदी लांबच्या मार्गाने पण जलद गतीने चौक्या पहारे टाळत कुणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून रात्री बेरात्री जंगलातून प्रवास करीत राजगडला पोहोचले असतील. तर त्यांना 1.5 ते 2 महिने लागले असतील. त्यामुळे ते सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात राजगडला पोहोचले असावे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.